सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र। शहापूर तालुक्यात 22 व 23 मे रोजी झालेल्या वादळ वाऱ्याच्या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील 553 घरांचे नुकसान झाले। 4 पक्की घरे भुईसपाट झाली। या घरांचे पंचनामे करण्यात आले असून त्या घरमालकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शहापूर तहसीलदार कोमल ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केले आहेत। पडझड झालेल्या घरमालकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार बाळामामा म्हात्रे, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली आहे। तालुक्यातील पोठारे, पारदवाडी, बाबरेवाडी, रुमालपाडा, जुनवणी, चिल्हारवाडी, सारंगपुरी, कृष्णाची वाडी, खैरे, मुसईपाडा, पडवळपाडा गावांतील 29 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे। नुकसानग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी घरांचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून कागदपत्रांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती कोमल ठाकूर यांनी दिली। दरम्यान नुकसानग्रस्तांना लोकसभेचे उमेदवार बाळामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी किराणा किट तर तालुका प्रमुख बाळा धानके यांनी कौले वाटप केली। आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे, शहापूर।